जवळजवळ 120 स्पर्धक नमस्कार, मी गुरु पाताडे. माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचा स्वागत असा. तर आज मी इले आमच्या गावातच आणि आज हा वूड कटिंग स्पर्धा स्टील कंपनी मार्फत एक वूड कटिंग स्पर्धा. तर त्या स्पर्धेचो मी आज एक व्हिडिओ बनवते. तर ती स्पर्धा कशा स्वरूपात काय हा तर आम्ही तुमका आज थोडक्यात दाखवूचो प्रयत्न करणार आहे. आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही भाग घेऊ शकता. आता मी व्हिडिओ बनवते, व्हिडिओ तुम्ही कदाचित संध्याकाळी बघणार किंवा उद्या बघणार. तर आता काय तुम्ही भाग घेऊ शकत नाही. तर पण ज्यांनी कोणी भाग घेतला नाही आहे तर कोणाकोणाचा नंबर आहेत काय आहेत. आणि पहिल्या नंबरला मला वाटतं एक 60-70 हजाराची एक मशीन आहे, ठीक आहे. आणि अशी काही प्राईज आहेत तर तो पण मी तुमका दाखवतो प्रयत्न करीन. तर आपण आता जाऊयात आहे नेमकं काय नाही. तर बघूया, मी पण काय अजून गेले नाही, बघूया काय कसं आता, ठीक आहे. चला जाऊया. आणि एक मी सांगू प्रत्येक व्हिडिओ विसरते. तर माझे जर तुमका व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक तरी कमेंट करूचो प्रयत्न करा, कमेंट करा, लाईक करा. आणि जर व्हिडिओ जास्तच आवडलो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे. आता मला वाटतं गेलो आपलं रील स्टार शुभम देसाई, तो पण आमच्याच गावातलो, ठीक आहे. चला आपण जाऊया, चला. तर हा मुंबई गोवा हायवे. तर आता मी तुमका मुंबई गोवा हायवे दाखवलं आहे. जाता मुंबईक आणि हा कराय हॉल आणि जाता गोव्याक. आता मी गाडी थंय लावले आणि ह्यानं चलत चाललंय. समोर ती स्पर्धा गाडी तर समोर भरपूर लागलेली दिसतात, म्हणजे आतमध्ये गर्दी तर 100% असणार. आणि बाहेरना पण हॉल बिल मस्त सजवलेलं आहे, टू व्हीलर वगैरे लागलेले आहेत, इकडे 4 व्हीलर आहेत. आणि वाटतं हे बघा मशीनीचा आवाज येता, म्हणजे स्पर्धा ही चालू झालेली आहे. चला आपण आता आतमध्ये जाऊन बघूया कितपत काय आहे आता. आणि हे बघा मला वाटतं हे रजिस्ट्रेशन केलं जातं. हे बघा हे रजिस्ट्रेशन केलं जातं. काय झाली चालू? हो झाली. झाली चालू काय म्हणतो बरं ना. ऑलरेडी चालू असणार. तुम्हाला काय करायचं आहे, प्लीज बसून घ्या. प्लीज बसून घ्या. सगळ्यांनी प्लीज बसून घ्यावे. नियम खूपच सिंपल आहे. मशीन ऑलरेडी चालू असणार आहे. तुम्हाला फक्त उचलायची आहे. पोझिशन कशी घेणार? मशीन ऑलरेडी खाली असणार आहे. कृपया शांतता राखा. कृपया सर्वांनी बसून घ्यायचं आहे. खूप सारे चेअर्स आहेत, प्लीज इथं बसून घ्यावे. तुम्ही गेम्स नंतर खेळू शकताय. आपल्याकडे खूप सारे गेम्स आहेत, ते नंतर तुम्ही खेळू शकता. प्लीज बसून घ्यावे. ओके, सर्वांनी शांत राहायचे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी समजून सांगणार आहोत की स्पर्धेचं स्वरूप कसं असेल, ठीक आहे. ऐकू येत नाही? Sir, you can keep the mic a bit closer. Yeah, that's. मी पुन्हा एकदा या सामन्याचं स्वरूप कसं असेल, या स्पर्धेचं स्वरूप कसं असेल हे सर्वांना समजून सांगणार आहे. तरी कृपया सर्वांनी इकडे लक्ष द्यायचे, ठीक आहे. इथे जे लाकूड ठेवलेलं आहे त्याच्यावरती आम्ही 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. किती इंचावरती? 3 इंचावरती. 3 इंचामध्ये आपल्याला 2 कट करायचे. ते 3 इंच क्रॉस करायचं नाहीये. 3 इंचामध्ये 2 कट करायचे. ओके, पहिला कट आपल्याला मारायचे वरून खाली, खालून वर नाही. अजिबात परत खाली हे करायचं नाहीये.
3 इंचाचं मार्किंग आहे. 3 इंचामध्ये आपल्याला 2 डिस्क काढायचे, 2 चकत्या काढायचे. ठीक आहे. आणि पहिल्यांदा वरून खाली आणि नंतर खालून वरती. या ठिकाणी मशीन सुरू ठेवली जाईल. आपल्याला इथं हात ठेवून उभं राहायचंय. शिट्टी वाजेल, मशीन उतरायची, कटिंग सुरू करायचं आपल्याला. आणि कटिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा हात ठेवायला विसरायचं नाही. पहिल्या शिट्टीपासून दुसऱ्या शिट्टीपर्यंत टायमिंग असेल त्या मी या ठिकाणी नोट करू. जो प्रॉपर 1.5 इंचाची डिस्क काढेल आणि कमी टायमिंग असेल त्याला पारितोषिक मिळणार आहे. पहिल्या नंबर मध्ये जे आहे ट्रॉफी आणि MS-32 चेन सॉ. दुसरा नंबर MS-212 चेन सॉ आणि ट्रॉफी. आणि तिसरा ट्रॉफी आणि MS-112 चेन सॉ. कोणाला शंका? बोला. क्लिअर? सगळ्यांना समजलेलं आहे का? वरून. काही शंका आहे का? काही विचारायचं आहे दादा? ज्यावेळी सुरुवात करतो त्यावेळी कणकेला हात लावून सुरुवात करायची. बरोबर. त्या ठिकाणी या ठिकाणी असं मारायचं. किरण पोझिशन बघा. एकदा डेमो दाखवायचा. एकदा डेमो दाखवा. हा. फक्त पोझिशन तरी दाखवलं पहिल्यांदा पाहिजे. या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. हे पोझिशन आहे बघा. सगळ्यांना एकदा बघा. ठीक आहे. आपण स्क्रीनवर दाखवू शकतो का पोझिशन? स्क्रीनवर बघा, तुम्हाला मोठी पोझिशन दिसते. कशी आहे पोझिशन बघा. स्टार्ट. वरून खाली, दुसरा खालून वरती. मशीन ठेवली, परत हात. ओके. 3 इंचामध्ये 2 कटिंग 3 इंचाची. बरोबर. धन्यवाद. आपल्या व्हिडिओ दादाचा चष्मा कोणाला मिळालेला आहे का? व्हिडिओग्राफर दादाचा चष्मा हरवलेला आहे. जर कोणाला मिळाला तर प्लीज मला इथं द्या. आणि इथं जयवंत पांडुरंग दादा एकच सेकंड बंद करा. माझ्या हातात आधार कार्ड आहे. जयवंत पांडुरंग सर मानकर, त्यांचं आधार कार्ड आहे माझ्या हातात. जयवंत पांडुरंग सर मानकर. सिटी वाजणार. सिटी वाजले की पट्टीची मशीन उचलायची आहे. मशीन उचलून कट करायचं
ज्यात आहे स्नॅक्स अँड लॅडर्स. परत आपल्याकडे आहे पिन व्हील आणि तिथे तुम्ही पझल सुद्धा सॉल्व्ह करू शकता. मला डिस्क्वालिफाय करावं लागेल. स्पर्धेदरम्यान सकाळी नाश्ता होता, त्याच्यानंतर दुपारी जेवण होता आणि त्या पण जे का हवा तसा, व्हेज तर व्हेज, नॉनव्हेज तर नॉनव्हेज. म्हणजे लोकांनी मनसोक्त त्या जेवणाचा आनंद घेतला. आणि ही बघा किती लाईन आहे. मी पण जेवलो आहे, असा काय विषय नाही. मी पण आपलं आडू हात मारलं आहे चांगलं. लोकांनी भरपूर आनंद घेतला. आणि ठीक आहे, लोक बघा जेवतात मस्त. हे आमचे मधुकर पाळेकर जेवण माकवट्यात चालले, घरात चालले का की काही स्पर्धा परत बघू जातो काय समजत नाही. ठीक आहे, बरं लोक जेवतात. ह्या व्हेज आहे इकडे. काय काय बघूया, गुलाबजामुन, डाळ, हा भात, पनीरची भाजी असणार, मुकट्टा, पुऱ्यो, बाकी या सगळ्या लोणचा बिनचा काय नाही काय. हा त्याच्यानंतर त्या बाजू सगळा चिकन होता. म्हणजे ह्या बाजू नॉनव्हेज होता, ह्या बाजू व्हेज होता. कारण काही मार्गशीर्ष चालू झाल्यामुळे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण केलं होतं. आणि ह्यो हा आमचो मित्र मनोज साळुंके आणि निखिल पिसे. इकडे मशनी चेक केलं जात होते, म्हणजे ऑइल कमी झाला की नाही किंवा काय मशनीमध्ये फॉल्ट टाकी नाही, सगळा चेक करत होते. त्याचं पण म्हटलं आपण एक फुटेज घेऊया, जेणेकरून पूर्णच्या पूर्ण आपल्या व्हिडिओतनं लोकांना पूर्णच्या पूर्ण माहिती द्या.
जवळजवळ 120 स्पर्धक ह्या स्पर्धेत सहभागी झाले होते आणि त्यातले आता 15 निवडलेले आहेत आणि या 15तनं 3 नंबर परत काढणार. तर 4:30 टायमिंग दिलेलो आहे. आता जवळजवळ पाऊण तासाचा गॅप हा. तुमचं नाव कसं? माझं नाव शरद विश्राम चव्हाण, कोळशी माझं गाव. आणि ही स्पर्धा कशी वाटली? स्पर्धा एकदम म्हणजे पहिल्यांदाच आम्ही स्पर्धा पहिल्यांदाच बघितला. आमच्या याच्यात कोकणात आयोजित केलेली आहे, पण स्पर्धा चांगली वाटली. आणि त्यांचं नियोजन कसं वाटलं? नियोजन पण चांगलं आहे आणि एकदम म्हणजे नियोजनापेक्षा त्यांच्या मशनींची जी काय हात देतात ऍड करतात ती सुद्धा खूप चांगली आहे. त्याबद्दल काय प्रश्न नाही. तुमचं काय म्हणणं? माझं नाव ओमकार शेलार, असुरंडीवरून कणकवली. मी ते स्पर्धेसाठी गेले. आता बघूया काय, अजून काही फिक्स नाही, पण कॉम्पिटिशन रफ अँड टफ आहे, पण बाकी स्टीलची क्वालिटी एकदम बेस्ट आहे. बाकी ह्या स्पर्धेचं नियोजन कसं वाटलं? नियोजन एकदम बेस्ट वाटतं, कारण सकाळी वरती नाश्ता दिला आणि नंतर जेवणाची उत्तम सोय आणि म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण होतं. नॉनव्हेज दोन्ही प्रकार, म्हणजे ज्याचा मार्गदर्शन त्याचा बरोबर आजच चालवलं. आणि इतर तुमचं म्हणणं काय? एक नंबर स्पर्धा झाली. सगळं नियोजन पहिला ती तुमची ओळख करून देवा. मी तुमका ओळखतोय, बाकीचे ओळखत नाही. प्रमोद वांगणकर स्पर्धेचं नियोजन अमोल कल्याणकर यांनी छान केला होता आणि मस्त झाली स्पर्धा आणि स्पर्धकही खूप होते. आता जवळजवळ 3:45 वाजलेत. थोडं पाऊण तासाचा जो गॅप हा, तर आपण जरा भारी लाव रोडवर. हे आमचे संदीप साळुंके ड्रोन उडवतात. ड्रोन खाई गेलो काय माहीत. तुमका ड्रोनचे शॉट पण भेटतील त्यांच्या चॅनलला. त्यांच्या चॅनलचं नाव लाईफ आर्ट कोकण. खय ड्रोन फिरता बघूया आपण. आमका काय दिसतं पण ह्याच्यात काय आता हे दिसणार नाही डे लाईट मध्ये. काहीतरी काळोखात बसला तर दिसत. ठीक आहे, ते कसे ड्रोन ऑपरेट करतात ते आपण आपल्याला समजत. खय रे गेलो भूमूल खय पळालो. इलो खाली ड्रोन. इकडे लहान मुलांसाठी सापशिडीचे गेम पण होते. इकडे लहान मुलं जीवाची मजा करतात विथ अँकर. स्टेजवरती यायचंय. ठीक आहे. 11 नंबर 11 11 नंबर 11. हॅलो हॅलो हॅलो. एकदा दोघांना होऊन जाऊ दे. 11 नंबरसाठी पहिले फायनलिस्ट ज्यांना क्वालिफाय करायचं आहे इथे बघा प्लीज. नंबर 18 वर 8 नंबर 18. थोडासा थांबा जरा. 18 18 साठी दोघांना होऊन जाऊ दे. ही इज सेकंड नंबर 18 टू क्वालिफाय फॉर द फायनल. नंबर 20 20 नंबर आहे. 20 15 फायनलिस्ट काढणार आहोत आपण आज. 56 56 लवकरात लवकर यायचं आहे. 60 आपले पाचवे फायनलिस्ट आहेत. 60 नंबर 60 नंबर आले. 60 आहे का इथं आपलं पाचवे फायनलिस्ट. 64 64 64 एकदा सोबत होऊन जाऊ दे. आपले 120 पैकी फक्त 15 आहेत.
आहे 6 to 62 66 66 एकदा जोरदार होऊन जाऊ दे सगळे फायनलिस्ट साठी. खूपच डिफिकल्ट आहे. 1 से 20 पैकी फक्त आपण 15 लोकांना चूज केलेले आहेत. तर सगळ्यांसाठी एकदा जोरदार ताली होऊन जाऊ दे. पुढे हँड्स टुगेदर फॉर दिस वंडरफुल फायनलिस्ट. 74 74 74 थोडंसं प्लीज लवकर यायचं आहे. आणि 85 तालियों की गूंज रुकनी नहीं चाहिए. तालियों की गूंज रुकनी नहीं चाहिए. 89 89 92 92 यानंतरचं कॉम्पिटिशन अजून जरा टफ होणार आहे. 92 92 92 92 105 पीछे से आके इन्होंने बाजी मारी है. द नंबर इज 105 105. तर 111 तुम्हाला आनंद होत नाहीये का? 111 जरा ताळ्या वाजवा ना. सोपं नाही आहे इतकं टफ कॉम्पिटिशन क्रॉस करून वरती जायचं. 111 111 111 यस. अरे वा. 113 113 113 113 113 आणि लास्ट 82 82 लास्ट यस बट नॉट द लिस्ट 82. तर एकदा जोरदार होऊन जाऊ दे आपले हे 15 फायनलिस्ट साठी. पुढे हँड्स टुगेदर फॉर आवर कंप्लीट फायनलिस्ट आउट हियर. एक बार थोड़ा एक हम ग्रुप करून निकाले थोड़ा जोर बनाए. सगळ्यांनी मागं जायचं आहे जरा. काहीतरी इज्जत सारखा लावा. सेलिब्रेशन टाइम आहे काहीतरी. आणि हे आहेत ह्या स्पर्धेतले 15 फायनलिस्ट. आता बघूया ह्यांच्यातनं कोण बाजी मारता. या स्पर्धेला समजून सांगतोय. थोडंसं प्लीज. पहिल्यांदा आपण 3 इंचामध्ये किती कट घेतलेले? 3 इंचचं कट केलेलं. 3 इंचामध्ये 2 कट केलेले. 1 2. आता आपल्याला 4 इंचामध्ये 3 कट घ्यायचे. किती? 4 इंचामध्ये 4 इंचामध्ये 3 कट. 3 कट घ्यायचे. अजून सुरुवात करायची. हे वरून नाही. 1 2 3. ओके. 4 इंचामध्ये किती कट घेणार? सुरुवात कुठून करायची? खालून. 1 2 3. बरोबर. मला शंका आहे. आणि प्लीज एक 2 मिनिटं प्लीज शांतता ठेवा. Can you all please keep calm for a moment? Thank you so much. एक 2 मिनिटं.
15 फायनलिस्टने हे कट केलेले तुकडे अशा प्रकारे हे लावून ठेवलेले होते. त्याचं जरा एक फुटेज घ्यायचा प्रयत्न केला आहे. आणि इकडे जवळजवळ अर्ध्या तासाचा गॅप होतो, त्याच्यामुळे चाय पाण्याची पण व्यवस्था केलेली होती. तर चायसाठी बघा किती रांग लागली आहे. आणि चायसोबत बघा बिस्किट पण आहे. नमस्कार, माझं नाव भूषण पाटील. मी एरिया सेल्स मॅनेजर स्टील इंडिया कंपनीमध्ये काम करतोय. आज जी स्पर्धा आपण बघितली ती स्पर्धा होती लाकूड कापण्याची रोमांचक स्पर्धा. आणि संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा होत आहे. आपल्या कोकणामध्ये तळे या ठिकाणी आपले ऑथराइज डीलर आहेत श्रीराम ॲग्रो यांच्या सोबत आज आपल्या या स्पर्धेमध्ये टोटल 120 लोकांनी सहभाग नोंदवला होता. वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट लोक होते आणि 120 प्रकारच्या वेगवेगळ्या लोकांनी सहभाग घेऊन त्यापैकी आपण 15 लोकांची आपण निवड केलेली आहे. 15 पैकी परत एक दुसरा राऊंड घेऊन आपण 15 पैकी 3 लोकांची निवड केली आहे. ज्याच्यामध्ये आपण पहिल्या 3 लोकांना एक 60,000ची मशीन आहे, एक 40,000ची मशीन आहे आणि एक 20,000ची मशीन आहे. अशा 3 वेगवेगळ्या प्रकारची मशीन फर्स्ट सेकंड विथ ट्रॉफी आपण बक्षीस देत आहोत. ही स्पर्धा भरवण्याचं एकमेव कारण असं की आपल्या भागात कोकणामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा कधी होत नाहीत. तर आपल्या भूमीतल्या आम्ही पण पहिल्यांदाच बघितले लोकांना एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळावा. तसेच आमची जी कंपनी ही जर्मन बेस्ड कंपनी आहे. तर अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा भरवून आपल्या लोकांना हे करावं, उत्तेजन द्यावं, उत्साहित द्यावं, हे आमचा हेतू असतो. आणि ही स्पर्धा पूर्णपणे विनामूल्य होती. धन्यवाद. तुमचा दुसरा वेळ कसा वाटला? नेमका काय होतं? खूप टफ होतं राऊंड, कारण ते 4 इंचामध्ये 3 राऊंड पाडायचे होते ना. खूप टफ होतं राऊंड. हो, बघितलं. परफेक्टच. तरी काय वाटतं तुम्हाला त्या राऊंड बद्दल? तरी पण म्हणजे परफेक्ट 15 मध्ये आमचे एक अजित सरबोले म्हणून आहेत, त्यांचा नंबर येईल असं वाटतं, कारण त्यांनी परफेक्ट गोल पाडलेत. त्यांचा नंबर किती होता? 5 नंबर. 5 नंबर होता काय? ओके. तुमची ओळख करून द्या. तुमची ओळख करून द्या. शिरगाव. ओके, ठीक आहे. अजित सरबोले. अशाच आवाजाला शेवटपर्यंत राहू दे, कारण आपण आता डिक्लेअर करणार आहोत रिझल्ट. तर 1 नाही, 2 नाही, 3 नाही, आपल्याकडे आज जे माझा हातात पेपर आहे त्यात आहेत 5 विनर्स. ऑलराइट, तर 5 पासून चालू करू का आपण? 5 4 उलट चालू का? ओके, आपण डिक्लेअर करणार आहोत. ओके, सो तिसरा विनर जे आहे त्याच्या अगोदर मला कोणी सांगणार का? तुमची शिट्टी मी ऐकल्यात, तुमची सगळ्यांची ताळी मी ऐकल्यात. कोणी बोलून दाखवणार आहे आजच्या आमचा इव्हेंट तुम्हाला कसं वाटलं? 1-2 शब्द कोणाकडे आहे का? रिव्ह्यू देणार का आम्हाला? तुम्हाला आमच्या तिथं इव्हेंटचे डेकोरेशन कसं वाटलंय तुम्हाला टीम आमची कशी वाटली, परफॉर्मन्सेस कशी वाटली, आमचे सगळे गेम्स कसे वाटले? बोलणार? या सर, या इथं या. आपलं नाव कसं? आशिराम भांडे. धन्यवाद आधी सर्वप्रथम सर्वांना की ही स्पर्धा पाहणारे प्रथमच आपल्या सिंधुदुर्गामध्ये अमोल कल्याणकर सरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. खूप खूप अभिनंदन स्टील कंपनीचा आणि प्रथम म्हणजे अमोल कल्याणकर सरांचं, ज्याने अशी आगळी वेगळी स्पर्धा कोणाच्याही लक्षात येणार नाही अशी स्पर्धा त्यांनी प्रथम घडवली. आणि आमच्यासारख्या जे लाकडाचं काम करतात प्रथम त्या लाकूड तोड्यांना मी म्हणतोय की सर्वांना ही सुवर्ण संधी मिळाली. आणि जे स्पर्धक या स्पर्धेमध्ये 3 नंबर किंवा 5 नंबरमध्ये येतील त्यांना मी शुभेच्छा देतोय. पुन्हा एकदा अमोल कल्याणकर सर आणि स्टील कंपनीला आम्ही शुभेच्छा देतोय. आणि आपल्या सर्व टीमने चांगलं कार्य केलं. कुठलंही निर्विवादपणे आपण जे काम केलं स्टील कंपनीने ते पाहण्यासारखं होतं. एक उत्तम प्रकारचं म्हणजे जेवण नाश्ता अमोल कल्याणकर सरांनी ठेवलं होतं आणि सर्वांना आम्हाला चांगलं सहकार्य दिलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच दादा. अजून कोणाला बोलायचं आहे, विचार व्यक्त करायचा है? किसी को बोलना है कुछ? आज का हमारा इवेंट कैसा लगा? ठीक है, ओके. यहाँ पे कौन बोलेगा? आप कुछ बोलेंगे? आप और कोई यहाँ पे? हाँ प्लीज, कैसे लगा? हिंदी, इंग्लिश, मराठी कुठलीही लँग्वेज चालेल. तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहात फक्त तुमचे रिव्ह्यूज आमच्यापर्यंत पोहोचू दे. लाजवू नका.
मी बोलणारच आहे, मी बोलणारच. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं त्यांनी नियोजन केलं आहे. अशी स्पर्धा कुठे कोणालाच पाहायला मिळणार नाही, कारण भारत देशात जेव्हा तुम्ही लांब जा कुठेतरी तर त्यांचा इव्हेंट तेव्हा पाहायला मिळेल. इथे गावात खेडेगावात आपल्या एवढी मोठी स्पर्धा त्यांनी भरवली. आनंद लुटला आम्ही सगळ्यांनी. सकाळपासून जेवण फुकट मिळालं, लोकांचा काय वेळ काय वाया घालवला नाही त्यांनी. आणि अशी स्पर्धा होणे कठीण आहे यापुढे. आणि मशीन कशी चालवायची, काय करायचं हे सगळं ज्ञान त्यांनी आज दाखवून दिलं आपल्या स्पर्धकांना. आणि स्पर्धकांनी पण आज चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद पण दिला. त्याच्या तोडून कधी असं वाईट काय वाटलं नाही, आनंद लुटला त्यांनी. आणि स्टील कंपनीचं मी सर्वात स्टील कंपनीचा पहिला मी गिरायक आहे, जिथे सिंधुदुर्गात मी स्वतः स्टील कंपनीकडून मशीन आणून सर्वांना दिले. आम्ही शिकवलं सगळ्यांना, असं आहे. आणि सर्वप्रथम परत आता मी स्टील कंपनीचे आभार मानतो. त्यांनी पण आता आम्हाला खूप सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. धन्यवाद त्यांचा. परत अमोल कल्याणकरांचा मी आभार मानतो आणि त्यांच्या सहकार्याचं धन्यवाद. 50 पण नाही, 49 सेकंड इज संजीव माने. आणि 2 मिनिटं प्लीज जरा या, इथं या. तुम्हाला कसं वाटलं आजचं इव्हेंट? तुम्हाला आता जिंकून कसे वाटते ते आम्हाला ऐकायचं आहे ना आपल्याला. संजीव दादाला जिंकून कसे वाटते? हॅलो. ही स्पर्धा स्टील कंपनी ठेवलेली आहे, ती खूप चांगली आहे. आणि या सगळ्यांना आम्हाला ह्या संधीचं उपलब्ध सुद्धा करायला मिळालं, त्याबरोबर मी स्टील कंपनीचा आभारी आहोत. आणि अशी स्पर्धा कायम राहत राहावी, आम्हाला सहभाग मिळाला. धन्यवाद. शॉर्ट अँड स्वीट. इतकं जरी तुम्ही बोललं असतं तर आम्हाला आवडलं असतं. जेव्हा मी तिथं तुम्हाला विचारायला लागली, पण हरकत नाही. हा, ऑलराईट. सो the runner up म्हणजेच सेकंड विनर. एनी गेसेस कोण असणार आहे? तुम्हाला सगळ्यांना 15 नाव कुठले होते ते माहित आहे. सगळ्यांना 15 नाव माहित आहे, ठीक आहे. आम्ही नाव घेऊन तुम्हाला इंट्रोड्यूस केलेले होते 15 नाव. आता त्यातलं सेकंड विनर कोण असणार आहे? एनी गेसेस? हा, कोणाचं नाव आलंय? जर करेक्ट गेस केले तर तुम्हाला एक छोटंसं प्राइज मिळणार आहे स्टील कडून. कोणी गेस करू शकणार आहे का आपला सेकंड विनर कोण आहे? अरे बापरे, कुठं नाव झालं? किसने बोला? या दादा हात वर करा. ओमकार शेलार इज द राइट वन. सेकंड रनर अप इज ओमकार शेलार. दादा तुम्ही गिफ्ट कलेक्ट करून जायचं आहे. तुम्ही गिफ्ट कलेक्ट करून जावा. ओमकार शेलार. कारण तिथं जेव्हा तुम्ही बसलेले तेव्हा तुम्ही विनर नव्हते. आता ह्या क्षणाला यू आर द विनर आणि तुम्हाला बोलायलाच पाहिजे.
स्टील कंपनी स्टील कंपनीने स्पर्धा ठेवलेली, त्यामध्ये बऱ्याच लोकांनी भाग घेतलेला. त्यांचे मनपूर्वक आभार. आणि आमचे सर अमोल सर आणि राघवेंद्र सर आणि अनिल सर आणि इतर सर जे आहेत त्यांनी आम्हाला बरंच प्रोत्साहन केलं आणि काय काय म्हणजे असं बरंच काय सांगितलं. आणि इथे बरीच काय काय आपली सुविधा वगैरे होती. टोटल पूर्ण सगळे जेवण वगैरे सगळं त्यांनी दिलं. आणि ते बरेच काय काय आणि बक्षीस वगैरे बरंच ठेवलं. आणि त्यांनी आमच्या इथे आल्यावरती बरंच काही स्वागत केलं आणि इतर थँक्यू. ठीक है. फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू. इट वाज अ वंडरफुल इवेंट. ये मैं इसलिए बात कर रहा हूँ बिकॉज फर्स्ट प्राइज देने के बाद कोई सुनेगा नहीं, है ना, तो सब भाग जाएंगे. तो उससे पहले आई वांटेड टू थैंक. इट वाज वेल ऑर्गेनाइज्ड इवेंट बाय अमोल. सो बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर अमोल एंड वेरी वेल सपोर्टेड बाय अमोल्स टीम. अमोल का टीम का है, so ask all your team members please come. And to all the participants, one group photo. Bhushan and my team. और टीम, अगर मैंने 3 चीयर्स बुलवाया तो आप लोग हुर्रे बोलोगे? मेरा पोपट मत करना, हुर्रे बोलेंगे ना आप लोग, ठीक है? राजेंद्र सर, थोड़ा सा राजेंद्र सर को बीच में लो ना. अमन सर, आप थोड़ा सा यहाँ पे आ जाइए ना, यहाँ पे आ जाइए, इधर ही आना. सर, हाँ मी मागं जाईल. दादा तुम्ही तर इथं या. मला अमोल सर आणि राजेंद्र सर सेंटर मध्ये पाहिजे. पीछे वाला आजा एक हाथ किधर. राइट आर्म स्टिल. क्या आयुषा? सो आई थिंक मैं यहाँ हूँ. या एक मेरा थोड़ा टिपिकल स्टाइल है, अगर आप वो अलाउ करें तो. ऑलराइट, ये थोड़ा सेमी फॉर्मल है बट चला लीजिए. ऑलराइट, सो स्टिल फैमिली, आई वांट यू ऑल टू हियर अ बिग थ्री चीयर्स फॉर स्टिल. हिप one last time a bigger hip. Thank you so much. And it's time to say thumbs up करके a big सीधा right hand thumbs up still first prize जहाँ पे मिलने वाली है विनर को स्टील चेनसॉ मॉडल नंबर MS 382 plus a biggest trophy. The amount is around 63,000. 63,000 की मिलने वाली है. MS 382 तुम्हाला मिळणार आहे. फर्स्ट विनर जे आहे त्यांना मिळणार आहे स्टील चेनसॉ मॉडल नंबर MS 382. आणि हे जे मोठी ट्रॉफी तुम्हाला दिसते. ऑलराइट, आता बघू कोण गॅस करते. पहिला विनर हु इज द फर्स्ट विनर? एनी गॅसेस? आपल्याला बोलायचं आहे, गॅस करायचं आहे. नंबर 5. अंदाज घेताय का? नंबर पहिला 5. विनर कोण आहे? नंबर 5. पहिला विनर नंबर 5. नंबर नाही आहे, नाव आहे. एनी गॅसेस? लवकर गॅस करायचं आहे आपल्याला. पहिला विनर कोण असणार? तुम्ही बघितलेत ना, सगळ्यांचे परफॉर्मन्स तुम्ही पाहिलेले आहे. ओके, लाईव्ह पाहिलेले आहेत, समोर स्क्रीनवर पाहिलेले आहे. तर पहिला विनर कोण असणार आहे? चला गॅस तरी करा यार. ओके, नेवर माइंड. द फर्स्ट विनर फॉर द कॉम्पिटिशन, wood cutting competition's first winner is none other than
सर्वांचे धन्यवाद आहे. दादा शुभम दादा आता कसं वाटते? लई बरं वाटते. बोला बोला बोला. आता कसं वाटते? आता लई बरं वाटते. कसं वाटते? छान वाटते, आनंदित वाटते, आभारी आहोत. थँक्यू सो मच. अमोल सर. ऑलराईट. पहिल्यांदा नमस्कार सर्वांना. एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थिती लावल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि स्टील इंडियाने जो सपोर्ट आम्हाला दिला हा अविश्वसनीय होता. संपूर्ण टीम भरपूर मेहनत घेतली आहे, त्यामुळे खूपच चांगला असा इव्हेंट आपण करू शकलो. यापुढे आपण प्रयत्न करू, भविष्यामध्ये की कधी नक्की करू प्रयत्न. आणि सर्वांचे आल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद.